नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा नवा आठवडा, नवा दिवस, नवा प्रश्न आणि नवी चर्चा. आज अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत. तुम्ही बघितलं आज दिवसभर मनसेचं आंदोलन पेटलं आहे महाराष्ट्रात. अनेक ठिकाणी टोल नाक्यांवर हल्ला करण्यात आला, तोडफोड करण्यात आली. टोल भरू नका असं काल राज ठाकरेंनी सांगितलं आणि आपल्या खळखट्याक पद्धतीने त्यांनी सांगितलं की जो आडवा येईल त्याला हाणा असं त्यांनी आपल्याला सूचना केल्यावर, सूचना नसतेच मनसेमध्ये, आदेशच असतो. आदेश दिल्यावर कार्यकर्ते अजिबात गप्प बसले नाहीत, ते कामाला लागले. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांना अटका झाल्या, नंतर जामीन देऊन सोडण्यात आलं. पण नेमकं हे आंदोलन कशासाठी आहे? हे राजकारण आहे का? हे निवडणुकीपूर्वी जे शहाणपण सुचतं राजकीय पक्षांना तसं काही आहे का? टोलचा प्रश्न महत्त्वाचा आहे की नाही आणि त्याची सोडवणूक कशी करायची या सर्व मुद्द्यांवर मी चर्चा करणार आहे. माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्यासोबत आहेत मनसेचे आमदार प्रवीण दरेकर, जे दहिसरच्या आंदोलनामध्ये आघाडीवर होते. माझ्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते अतुल बातकळकर. माझ्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक. माझ्यासोबत आहेत पुण्याहून याच प्रश्नावर काम करणारे सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर. आणि माझ्यासोबत आहेत कायद्याचे अभ्यासक ॲडव्होकेट असीम सरोदे, जे कोर्टामध्ये सुद्धा हा प्रश्न लढवत आहेत. आणि माझ्यासोबत कोल्हापूरहून आहेत विनायक रेवणकर. विनायक रेवणकर हे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषदेचे सदस्य आहेत. मी वेगवेगळी अंग तपासण्याचा प्रयत्न करणार आहे या प्रश्नाच्या, पण सुरुवात करतोय प्रवीण दरेकर तुमच्यापासून. प्रवीण दरेकर, लोक असं म्हणतायत की राज ठाकरेंनी आत्ताचा प्रश्न काढला कारण निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि मनसेचं महत्त्व कमी झालेलं आहे. मनसेला प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना काम देण्यासाठी राज ठाकरेंनी हा स्टंट केला आहे. तुमचं उत्तर काय आहे? नाही, पक्षाचं महत्त्व कमी जास्त प्रत्येक पक्षाचं होत असतं आणि निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक पक्ष राजकीय आंदोलनं करत असतं. त्यामुळे कोणी काय धुतल्या तांदळासारखे असण्याचा काही प्रश्न नाही. माझं असं म्हणणं आहे की ह्या प्रश्नाच्या मुळाशी जाणं निखिलजी अत्यंत आवश्यक आहे. हा प्रश्न आम्ही आज काढला का? 1.5 वर्षापूर्वी हे आंदोलन आम्ही त्या ठिकाणी उभं केलं. ते आंदोलन उभं केल्यानंतर अशाच प्रकारचं तीव्र स्वरूपाचं उग्र आंदोलन आम्ही त्या ठिकाणी निखिलजी केलं. ते केल्यानंतर आम्हाला सांगितले मनसे हिंसाचार करते, आक्रमक खळखट्याक करते, आमच्यावर टीका झाली. परंतु त्याच्या मागची भावना समजून घेणं आवश्यक आहे. ते झाल्यानंतर लोकशाही मार्गाने आम्ही त्या ठिकाणी एक अभ्यासू भूमिका आमची मांडण्यासाठी 15 दिवस उन्हातान्हामध्ये त्या ठिकाणी आमची लोक वाहनं मोजत होती. कारण एखाद्या टोलनाक्याचं कंत्राट दिले तर नेमका इथे किती टोल वसूल केला जातोय, त्याच्यावर कामावर झालेला खर्च किती, शासनाला पैसे किती मिळणार, कंत्राटदाराच्या खिशात किती मिळणार, हा सारा लेखाजोखा 15 दिवसाच्या महाराष्ट्रातल्या विविध टोलनाक्यावरून आम्ही राज्य सरकारला सादर केला. तिसऱ्या टप्प्यामध्ये पक्षाचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे मुख्यमंत्र्यांना 2दा-3दा भेटले. त्यांनी या साऱ्या गोष्टींची इत्यंभूत तज्ज्ञांबरोबर चर्चा करून त्यांच्यासमोर या टोल अवाजवी आणि अन्यायकारक टोल संदर्भात आपली भूमिका मांडली. तिसरा टप्पा झाल्यानंतर हे आंदोलन चालू होतं. काही आंदोलन ही दृश्य स्वरूपाचे असतात. एखादी काच फुटली की आंदोलन तीव्रतेनं आपल्या माध्यमातून ते जात असतं लोकांसमोर. काही आंदोलनं अशी असतात शांतता मार्गाने करत असतो. काही आंदोलनं अशी असतात की कायद्याच्या चौकटीमध्ये लोकशाहीने जे न्यायव्यवस्था घालून दिले त्या माध्यमातून करतो. आम्ही कोर्टामध्ये निखिलजी 2 रिट पिटिशन केलेले आहेत. ज्या रिट पिटिशनचं एकाचं हिअरिंग 5 तारखेला आहे. राजसाहेबांनी कालही उद्वेगानं नवी मुंबईत सांगितलं की आम्ही कोर्टात गेलोय, कोर्टात न्यायव्यवस्थेकडे न्याय मागतोय, पुन्हा आम्हाला तारीख पे तारीख असं त्या ठिकाणी होतंय आणि मग आम्ही लोकशाहीतले सारे मार्ग अवलंबतोय. तीव्र असंतोषाचा उद्रेक लोकांच्या माध्यमातून, आमच्या माध्यमातून होतोय. जे राज्याचे सर्व मुख्यमंत्री खऱ्या अर्थाने निर्णय घेणारे, या प्रश्नाच्या मुळाशी ज्यांनी जायला पाहिजे होतं, पारदर्शकपणे लोकांसमोर यायला पाहिजे होतं, त्या प्रश्नावर काही होत नाही. कोर्टात गेलो, कोर्ट न्याय देत नाही. मग निखिलजी नेमकं आम्ही काय केलं पाहिजे? आपल्या माध्यमातून आपण सांगा मला की ह्याहीपेक्षा आणखी काही चांगला मार्ग असेल, निश्चितपणे त्याचं स्वागत करू. पण म्हणून तुम्ही टोलनाके फोडलेत, म्हणजे उद्रेक म्हणून, उद्वेग म्हणून टोलनाके फोडलेत? टोलनाके महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आंदोलन सुरू झालं त्याही वेळा फुटले गेले होते. काल राजसाहेबांचं वक्तव्य आपण नीटपणे तपासा निखिलजी. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की माझ्या सहकार्याने, महाराष्ट्रातील नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी, सहकार्यांनी टोल भरू नये, हा एक आंदोलनाचा मार्ग होता. आणि मग शेवटी मनसेचे अध्यक्ष आहेत, आक्रमकपणे एखादी भूमिका त्यांनी सांगितलं, मग कुणी अडवलं आपल्याला तर ते अडवण्याचं प्रत्युत्तर आपल्याकडून गेलं पाहिजे, एवढ्यापुरती ती भूमिका होती. कोणी अडवा आला तर तोडून काढा असं ते म्हणाले. नाही, जर आडवं न्यायमार्गाने जर त्या ठिकाणी आमच्यावर अन्याय होत असेल, आमच्या खिशातनं पैसे घेतले जाणार असतील जे अवाजवी आहेत,
जे योग्य नाहीत आणि मग आम्ही आमच्यावर नाही, अन्याय माझा होतो, तुम्हाला आम्हाला साधा प्रश्न आहे की तुमचं आंदोलन हे सरकार विरुद्ध असायला हवं. 100% टोल नाके फोडून काय साधलं? नाही नाही, टोल नाका हा तत्कालिक झालेला तो उद्रेक असतो. काही ठरवून पक्षानं राजसाहेब ठाकरेंनी आदेश दिला सर्व टोल नाके फोडा असं कधी होत नाही. हा त्या वेळेचा झालेला उद्रेक असतो. त्या पलीकडचं निखिलजी ज्या 3-4 टप्पे आम्ही महत्वाचे केले त्याची चर्चा आपल्या माध्यमातून होत नाही. आपण करणार, आज चर्चा करणार. त्या तुम्ही कोर्टात गेलात, कोर्ट न्याय देत नाही, सरकार न्याय देत नाही, म्हणून हा उद्रेक होतो का? आपण चर्चा करणार. हो, निखिल- पण आपण या मुद्द्यावर आपल्या निखिलजी निश्चितपणे तोडफोड करून प्रश्न सुटणार नाही ह्याच्याशी मी सहमत आहे. परंतु शेवटी या राज्यात किंवा देशात आपण जी आंदोलनं उभी राहिलीत ते ज्या वेळेला कार्यकर्त्यांचा संयम जपतो, ज्या वेळेला सगळे मार्ग संपलेत की काय अशा प्रकारची जेव्हा व्यथित भावना आपली होती त्यावेळेला स्वाभाविकपणे असा उद्रेक होतो असं तुमचं म्हणणं आहे. त्याचं समर्थन करत नाही पण उद्रेक होतो. अतुल भातखळकर भारतीय जनता पक्षाचे क्रियाशील सदस्य आहेत, 80 पासून जवळजवळ 80-82 पासून असं आपण म्हणूया. मला सांगा, तुम्ही अनेक आंदोलन केली, टोलचा प्रश्न महत्वाचा आहे याविषयी काहीच शंका नाहीये. अनेक कार्यक्रम मी गेल्या 5 वर्षामध्ये टोलवर केलेले, तिथे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सहभागी झालात. पण अशा पद्धतीने टोल नाके फोडून हा प्रश्न सुटेल का? नाही, टोल नाके फोडून हा प्रश्न सुटणार आहे का? तर नाही. मनसेचं आंदोलन हे परवाचं आहे, म्हणजे टोल फोडण्याच्या संदर्भातलं. कोल्हापूरमध्ये सर्वपक्षीय आंदोलन चाललंय, तिथे टोल नाके जाळले तरीसुद्धा आज टोल चालूच आहे. मला असं वाटतं पण या प्रश्नाकडे टोल नाके तोडले किंवा फोडले हा त्यातला फार छोटा भाग आहे. जी भावना त्यांनी आता व्यक्त केली ती भावना आणि त्या रूपाने जनतेची सगळी जी भावना आहे ती भावना अत्यंत महत्त्वाची आहे. हा जो टोलचा प्रश्न या महाराष्ट्रात अत्यंत गंभीर झालेला आहे. म्हणजे अक्षरशः 2 किलोमीटर मागे 1 रुपया टोल अशी स्थिती आज महाराष्ट्रात आहे. आणि जिथे नाका तिकडे टोल असं महाराष्ट्रामध्ये फिरताना चित्र स्पष्ट होतं आहे. हा टोल कशा करताय, कोणी लावलाय? म्हणजे अनेकदा तर अवैध टोल नाकेसुद्धा महाराष्ट्रात चालू होते, आजहीच कदाचित चालू असतील. त्यामुळे जनतेचा हा उद्रेक झाला असेल तर तो अत्यंत स्वाभाविक आहे, तो समजून घेतला पाहिजे. आणि जनतेचा उद्रेक आणि त्याची तोडफोड हा महत्त्वाचा मुद्दा तुमचं असं नाहीये. म्हणणं आहे, सरकार संवेदन शून्य आहे म्हणून हा उद्रेक होतोय? 100% संवेदन शून्य सरकार आहे. आणि त्याचा नमुना आपण कोल्हापूरला पाहिला की 2 मंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही इथला टोल माफ करतोय आणि 24 तासाच्या आत परत टोल घेणं चालू केलं होतं. जिथे राज्य मंत्रिमंडळातले 2 मंत्री हे जाहीर करतात, लेखी आश्वासन देतात की आम्ही टोल मागे घेतोय आणि 24 तासात परत टोल चालू होतो आणि सरकार म्हणतं हे त्या मंत्र्यांचं आश्वासन आहे, आमचं नाही आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे अत्यंत व्यापक पद्धतीने बघण्याची गरज आहे. आणि या 15 वर्षाच्या सरकारचा भ्रष्टाचार आणि विशेषतः या खात्यातला भ्रष्टाचार हा या टोलचा जो प्रश्न गंभीर झालेला आहे त्याला कारणीभूत आपण लक्षात घेतलं पाहिजे. नवाब मलिक यांच्याकडे जाणार आहे, सत्ताधारी पक्षाचे ते प्रतिनिधी आहेत. नवाब मलिक काय म्हणतायत? विरोधी पक्षाचे 2 नेते तुम्ही ऐकलेलं आहे, सरकार प्रतिसाद देत नाही म्हणून अशा प्रकारे हिंसक उद्रेक होतोय असं म्हणणं आहे त्यांचं. आणि यामागे मोठा भ्रष्टाचार झालाय असा आरोपही अतुल भातखळकर यांनी केलाय. काय उत्तर द्याल तुम्ही? असं आहे की परवीन दरेकर साहेबांनी जे सगळा उल्लेख केला पहिले त्यांचं उत्तर आपण दिलं पाहिजे असं माझ्या मत आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 2 वर्षापासून आंदोलनं करत राहिलो, नंतर प्रतिसाद मिळाला नाही तर आम्ही कोर्टाकडे गेलो, कोर्टाकडून आम्हाला न्याय मिळत नाही त्यासाठी आम्ही तोडफोड करतो. म्हणजे कोर्टासमोर गेल्यानंतर शब्दाचा खेळ करू ऐका नका. ना. कोर्टाकडून न्याय मिळाला म्हणजे कोर्टाला मी हे केलं अशा अर्थानं बोलू नका. आलं का लक्षात? मी जे बोललो त्याच्यावरच बोला. कोर्टातून असं न्याय आहे मिळत की नाही म्हणून तोडफोड मनसे- केली असं माझं वक्तव्य नाही. ठीक आहे, नवाब असं मलिक आहे की तुमचं या बोलणं पूर्ण करा. राज्यामध्ये- नवाब मलिक बोलणं पूर्ण करा. या राज्यामध्ये दोन्ही सेनेमध्ये स्पर्धा निर्माण झालेली आहे. कोल्हापूर जर शिवसेनेने जाळलं तर आम्ही तर काहीतरी या राज्यामध्ये केलं पाहिजे. त्यासाठी काल चेतावण्या देऊन कार्यकर्त्यांना तुम्ही सगळे तोडफोड करा असा चेतावण्या देण्यात आला आणि त्यानंतर या राज्यामध्ये ह्या सगळी तोडफोडची कारवाई झालेली आहे. मनसेने काय केलं 2 वर्षामध्ये? 2 वर्षापूर्वी हा विषय तुम्ही जेव्हा हातात घेतल्यानंतर, तुम्ही कार्यकर्त्यांना लावून मोजणी केल्यानंतर, मुख्यमंत्री महोदयाला तुम्ही भेटला, तुम्ही सांगताय तुम्ही कोर्टासमोर 2 याचिका दायर केल्यानंतर जोपर्यंत कोर्टाचा निकाल येत नाही कुठेतरी कोर्टाचा आदर ठेवून आपण त्याची प्रतीक्षा केली पाहिजे आणि कोर्टासमोर गेल्यानंतर कोर्ट अंतिम निकाल देऊ शकते. त्या बाबतीत कोणी निकाल देऊ शकत नाही. एकदा सबज्युडिस झाल्यानंतर अंतिम निर्णय कोर्टाचे असते हे पहिले समजून घ्या. आता इथे अतुल भातखळकरजी सांगताय की कोल्हापूरमध्ये 2 मंत्री सांगताय कोल्हापूरची टोलची वसुली किंवा कोल्हापूरची कामं ही महानगरपालिकांनी प्रस्ताव पारित करून खाजगीकरणाच्या माध्यमातून अंतर्गत रस्ते बांधून घेतलं पाहिजे. या पद्धतीने हे सगळं प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
जेव्हा ही कामं पूर्ण झाल्यानंतर काही लोकांनी आक्षेप घेतला, कृती समिती निर्माण झाली, आंदोलनं झाली. ND पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली ते आंदोलन होत असताना तिकडे 2 मंत्री जाऊन त्यांना समजूत काढली की आम्ही टोल रद्द करतो, हे पैसे जे महानगरपालिका भरतील, काही प्लॉटच्या व्यवहार करून हे सगळे पैसे परतफेड करण्यात येईल असा निर्णय दिल्यानंतर सकाळी शिवसेनेला वाटलं की बाबा आता आम्हाला याचं श्रेय मिळत नाही. मग त्यांनी आंदोलन सुरू केली. प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते तिथे जमले आणि तोडफोड केली, जालपोल केला आणि त्याच्यासाठीच इथे सगळा हा कारभार झालेला आहे. भ्रष्टाचार हे आरोप करणं एकदम सोपंच आहे. या राज्यामध्ये किंवा देशामध्ये टोलची संस्कृती कधी आली? जेव्हा NDAचं सरकार केंद्रात आला. संपूर्ण देशामध्ये रस्ते बांधत असताना टोलच्या माध्यमातून हे रस्ते केले पाहिजे ही पॉलिसी ठरवण्यात आली. त्यापूर्वी या राज्यामध्ये आघाडीच्या सरकारच्या येण्याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये सेना भाजप असताना मुंबईच्या या 2 सर्व नाक्यावर टोल बसून उडान पूलचे पैसे वसूल करण्याचे एक मेकॅनिझम या शिवसेना भाजपने तयार केले. त्यानंतर आघाडीचे सरकार आल्यानंतर विविध ठिकाणी मागणी येऊ लागली की आमच्याकडे पण BOT बेसिसवर रस्ते करा, पण रस्ते चांगले करा. आणि त्या पद्धतीने या राज्यभर रस्त्याची कामं झाली. 2 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक झाली आणि टोलच्या माध्यमातून वसुली करण्याचा हा सगळा करार करून त्या खाजगीकरणाच्या माध्यमातून सगळी कामं करण्यात आलेली आहे. आरोप करणं हे सोपं असते, पण टेंडर मेकॅनिझम काढत असताना जेव्हा टेंडर काढते PWD विभाग, तिथे एक कॅगच्या अकाउंट डिपार्टमेंटचा अधिकारी असतो. तो टेंडर डॉक्युमेंट तपासतो, नंतर टेंडर फ्लोट होते. मग सगळी प्रक्रिया ॲग्रीमेंट करत असताना हे कॅगची लोक त्याला तपासून मगच हा सगळा ॲग्रीमेंट होते. आणि आरोप करणं सोपं आहे, कोणीही बोलू शकतं की भ्रष्टाचार आहे. उत्तर द्या प्रवीण दरेकर आधी आणि नंतर अतुल भातखळकर उत्तर द्या. त्यांचं असं म्हणणं आहे सगळं सुरळीतच चाललंय टोल नाक्यावर. ते आता आमच्या स्पर्धेचं बोलतायत. नवाब भाईने त्यांची काय स्पर्धा चालली ती पहिली मिटवावी. आलं का लक्षात? दुसरं त्यांनी जे सांगितलं की शासन आम्ही, तुम्ही क्रेडिट घ्या, तुम्हाला क्रेडिट देतो ना. उद्या निर्णय घ्या, या राज्यातील जनता क्रेडिट तुम्हाला देईल. प्रश्न क्रेडिटपेक्षा त्या लोकांचा प्रश्न निखिलजी सुटणं अत्यंत आवश्यक आहे. हे आता टेंडर मेकॅनिझमची गोष्ट करतायत त्या ठिकाणी. आज टोलचं ऑडिट झालं का हो? आम्ही जो शासनाकडे मागणी केली, जाऊन जे माहिती दिली त्याच्यावर का शासन कारवाई नाही करत? जरा नवाब मलिक साहेब त्यांच्या सहकारी पक्षाला विचारावं. त्यांच्या पक्षाकडे ते खातं आहे, त्यांनी जरा माहिती घ्यावी. आणि त्यामुळे निखिलजी मी एक उदाहरण आपल्यासमोर, महाराष्ट्रात एकूण 71 टोल आहेत. महाराष्ट्रात 38 प्रकल्पावर 71 टोल, 80 किलोमीटरवर साधारण टोल असं, म्हणजे 19 टोल असायला पाहिजे. आपल्याकडे किती? 71 टोल आहेत. बरं, 71 टोलमध्ये नंतर ह्यांनी काय केलं? 35 ते 40 किलोमीटर अंतराचा नियम आणला. लगेच नियम एका दिवसात तयार होतो, केंद्राला कळवलं नाही तरी. पण आपल्याकडे त्या ठिकाणी निखिलजी मला वाटतं 40पेक्षा जास्त टोल नाके असायला नकोत, पण 71 आहेत. कुठे गेलं तुमचं मेकॅनिझम? जर आंध्र प्रदेश किंवा इतर राज्यांमध्ये 80 किलोमीटरचा त्या ठिकाणी टोलचा निकष पाळला जात असेल, का तुम्ही मध्ये मध्ये टोल वाढवता? काय त्याच्या मागचा तुमचं उद्देश? काय म्हणणं आहे या टोलच्या प्रकरणामध्ये सत्ताधारी नेते आणि कंत्राटदार यांचं संगनमत आहे? 100%. मग याचा अर्थ जर तसं नसेल तर माझे निखिलजी आपल्या माध्यमातून या सरकारकडे विनंती आहे, नवाबभाई मलिकांकडे माझी विनंती आहे, नवाबभाईंकडे, त्यांनी सरकारला सांगावं जे टोल दिलेले आहेत, आम्ही 15 दिवसाची जी काउंटिंग केलेली आहे ती राज्य शासनाकडे उपलब्ध आहे. त्यांनी त्या कामासाठी आलेला खर्च हा जनतेसमोर जाहीर करावा. कितीला कंत्राट दिलेलं आहे, त्याची वसुली काय होती? आमच्याकडे आकडेवारी आहेत, आपल्याकडे वेळ कमी नाही तर मी ती आकडेवारी आणली. त्याच्यामुळे किती पैसे वसूल झाले, किती वर्षाच्या कालावधीसाठी दिले, त्यांचं अर्निंग किती आहे? म्हणजे रेग्युलर बँक व्याजदर पकडला तरी 10-20 पटीनं आपण त्यांना कमाई करण्यासाठी तुमचं असं म्हणणं आहे टोलच्या नावाखाली लूट चाललेली आहे? टोलच्या नावाने सरसकट लूट चाललेली आहे आणि या ठिकाणी अन्यायकारक टोल लादला जातो. आमचं टोल माफक असेल, कामाच्या बदल्यात असेल, ज्या आपण ॲग्रीमेंटमध्ये सुविधा देऊ करतो बोलल्यात त्या दिल्यात तर टोलला विरोध नाही. पण टोल मनमानी चाललाय, अन्यायकारक चाललाय, लोकांच्या समस्यांचा बोजवारा काढलाय, रस्ते खराब आहेत, त्याला आमचा विरोध. अतुल भातखळकर त्यांनी असं सांगितलं हे सेना भाजपच्या काळातच सुरू झालेलं आहे. आणि आपण जसं काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप करता तसं काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते हे सेना भाजपच्या लोकांवर आरोप करतात. परिस्थिती काय आहे? नाही, अगदी सिंपल उत्तर आहे. जर का भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या युतीने आणलेली पद्धत वाईट होती तर 15 वर्ष त्यांनी रद्द करायला पाहिजे होती ना. ते का रद्द केली नाही? मग जर का आम्ही चुकीची पद्धत आणली ती आणि 15 वर्ष फोफावली, त्यामुळे हे तर अत्यंत हास्यास्पद आहे. आणि हा एक तात्विक मुद्दा आहे, तो बाजूला ठेवू. मुद्दा असा आहे की त्याचं इम्प्लिमेंटेशन कुठल्याही योजनेचं तुम्ही कशा पद्धतीने करता हा सर्वात अहम प्रश्न आहे. त्यांनी मगाशी सांगितलं की कोर्टामध्ये आता प्रकरण ज्युडिशियल मॅटर झालं आहे
हे खरं नाही आहे. जेव्हा रिट पिटिशन दाखल करून त्याच्यावरची काही चर्चा होऊ शकते आणि ते सार्वजनिक हिताची रिट पिटिशन आहे, त्याच्यामध्ये काही ज्युडिशियल ह्याचा मुद्दा नाही आहे. सरकार निर्णय करू शकतं. मुख्यमंत्र्यांनी काही महिन्यापूर्वी म्हटलं होतं आम्ही टोलच्या विषयातली नवीन भूमिका आणू. त्याचं काय झालं आत्तापर्यंत? आता परवाच्या वृत्तपत्रात बातमी आली की वाडा मनोर रस्त्यावर टोल चालू झाला आहे, पण 2 जण जे कुटुंब प्रवास करत होतं त्यांची जीप त्या खड्ड्यामध्ये उलटली आणि दाम्पत्य मेलं. ही आता रस्त्याची स्थिती आहे. ज्या रस्त्याला टोल अवघ्या 6 महिन्यापूर्वी चालू झाला आहे, 4 पदरी रोडची अवस्था आहे. ग्रामस्थांनी 7 तास रस्ता रोको केल्यानंतर सरकारने तथाकथित लेखी आश्वासन दिलं तिथल्या कलेक्टरने. ही त्या टोलची अवस्था आहे. त्यामुळे आमची मागणी अशी आहे, जशी आता प्रवीण दरेकरांनी केली, की या सर्व नवीन टोलचं कॅगच्या मार्फत ऑडिट केलं पाहिजे. एक, जसं इंटरेस्ट रेट असतो ते कर्ज काढतात, माझं म्हणणं आहे त्याला अजून अनेक नवीन बिझनेस मॉडेल्स आपण निर्माण करू शकतो. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे तो सरकारने बांधला, त्याच्यानंतर त्याला टोल लावला, टोलचं सिक्युरिटायझेशन केलं. मॉडेल्स वेगवेगळे असू शकतात, पण या सरकारमध्ये प्रामाणिकपणा नावाची गोष्ट शिल्लक नाही आणि यांचं साटोलोटं या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरशी आहे आणि त्यातूनही टोळधाड वाढते. जसं इंटरेस्ट रेट वाढतोय तशी गाड्यांची संख्याही रोज वाढते. किती वेगाने गाड्यांची संख्या वाढते, मग त्याचा परिणाम, त्याचा दृश्य फायदा हा त्या लोकांना काय मिळत नाही आहे याचंही उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. त्यामुळे याचं कॅगचं ऑडिट करा आणि टोलच्या नावावर रस्ता चालू झाल्यानंतर त्याची इंडिपेंडंट चौकशी करण्याकरता त्याच्यावर नजर देण्यासाठी एक रेग्युलेटरी बॉडी, ही जशी हाऊसिंग क्षेत्रात आणण्याचा प्रयत्न चालला आहे तशी रेग्युलेटरी बॉडी राज्यात आणली पाहिजे, ही आमची मागणी आहे. नवाब मलिक उत्तर द्या. गंभीर आरोप त्यांनी केला आहे की तुमचं कॉन्ट्रॅक्टरशी साटलोट आहे, तुमचं म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचं हे. आणि दुसरं कोर्टमध्ये म्हणजे कोर्टमध्ये टोलमध्ये जे घोटाळे चालू आहेत त्याची चौकशी करायला काय हरकत आहे? कॅगचं ऑडिट करायला काय हरकत आहे? असं आहे की PWDच्या मार्फत जी कामं होते, MSRDC असेल, PWD असेल, सर्व या राज्य सरकारची एक कंपनी आहे, एक राज्य सरकारचे डिपार्टमेंट आहे. याचे सगळे जे टेंडर सिस्टम आहे त्याच्यावर कॅगच्या सुरुवातीपासून ॲट सोर्स त्यांना तिकडे तपासणी करण्याची बंधनकारक यंत्रणा आहे. सर्व कामाची, सर्व ऑर्डर्स किंवा कामं जे देण्यात येत आहे त्याच्या कॅग ऑडिट करत राहत आहे. PSC त्याला तपासत राहत आहे. नव्याने त्यांना पाहिजे ते भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय नेते बापट साहेब ह्या कॅगचे अध्यक्ष, PSCचे अध्यक्ष आहे, त्यांच्याद्वारे पत्र पाठवून पुन्हा कुठलेही कॅगच्या ऑडिट करायचे असतील तर त्यांना अधिकार आहे, त्यांनी पत्र पाठवावं. तुम्ही आपण का करत नाही? हा मुद्दा आहे वागळे साहेबांचा. जरा ऐका घ्या तरी, initiative. ऐका तरी, काय घ्यायला तयार नाही आहात? जरा ऐका संवेदनशील सरकार आहे का तुमचं? मग घ्या, initiative घ्या. काहीच करत नाही तुम्ही. ऐका, असं आहे, तुम्ही विधानसभेची दारच बघितलेली नाही. जी सिस्टम ठीक आहे ना, त्याला तो मुद्दा नाही हो. समजलं पाहिजे. हे जरा तुम्ही- ऐका ना, ऐका ना. बोला, तुम्ही कॅग काय आहे, कॅगच्या विषय काय आहे माहीत नसताना तुम्ही नुसतं आव्हान नका करा. तुम्ही पत्र पाठवा, याच्या सगळ्या ऑडिट होत राहत आहे. आणखीन ऑडिट पाहिजे, ऑडिट करून घ्या. तुम्ही जे आरोप लावताय की खड्ड्यात गाडी गेली, म्हणजे रस्त्यात खड्डा होता गाडी गेली, एखाद्या स्पीडनी गाडी तुम्ही चालवत असतील ते बघा, 6 किती पदरी रोड असंवेदनशील असेल, आहेत. बॉम्बे जे आठवड्यापूर्वीची नाही, जरा गोष्ट ऐका. आहे, जी सगळ्या संवेदनशील, जगाला माहिती please. आहे. ग्रामस्थांनी 7 तास रस्ता रोको केला. ज्या रस्त्यावर तुम्ही 6 महिन्यापूर्वी टोल लावलात त्या रस्त्याच्या खड्ड्यामुळे 2 लोकांनी आपला जीव गमावला. हे तुम्हाला काही माहित नाही यातलं काही? आणि तुम्ही असं म्हणताय की रस्ता खड्ड्यात होता, काय होता? तुम्ही काय त्या संदर्भात कारवाई केली मला सांगा. सरकारने कारवाई काय केली या संदर्भात? त्या रोडने तुम्ही कधी गेलाय? मला बोलून मी द्यायचे त्या तर रोडने बोलतो परवा मी. गेलोय. पूर्ण करू द्या. भातखळकर त्याला पूर्ण करू द्या. मला बोलून द्यायचे असतील तर नाही, मी नवाब मलिक बोलतो. उत्तर द्या. हा ह्या गोबेलची संतान इथे बसून लोकांच्या दिशाभूल करत असतील तर मला काही फरक पडत नाही. भाजपची लोक खोटं बोल, रेटून बोल यांची पॉलिसी आहे. पण नवाब जर मलिक बोलतो, भाजप बोलतो, सोडून द्या. मला बोला- माझं मला म्हणणं आहे, बोलू- महाराष्ट्रातल्या मला बहुसंख्य लोकांच्या या टोल विषयी तक्रारी आहेत. टोल नाके जे ज्यांना टोल असेल नाके ना. दिले जातात ते असेल ना. कंत्राटदार रस्त्याची काळजीच घेत नाहीत. असं आहे, जे तक्रार होऊ शकते त्याच्यावर कारवाई करण्याचा अधिकार सरकारकडे आहे. एग्रीमेंटचा व्हायलेशन झाला तर एखादा कॉन्ट्रॅक्टदार व्हायलेट करत असेल तर त्याच्यावर विरोधात कारवाई करण्याचा अधिकार आहे. तक्रार झाली, कारवाई झाली नाही, असं एखादं उदाहरण सांगा. निश्चित रूपाने दोषी सरकार असेल तर आम्ही स्वीकार करू. माझं म्हणणं आहे, कारवाई झाल्याचं पण उदाहरण जेव्हा सांगा. तुम्ही कारवाई केलीत आपण एक ते उदाहरण सांगा ना. 15 वर्षातलं तुम्ही कुठल्या टोल नाक्याचं अरे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही- रद्द केलात?
ज्या कायद्याची अतुलजी, गोष्ट तुम्ही करताय त्या कायद्याने तुम्हाला अतुलजी, एखादा रस्ता वटवून करून अधिकृत करता येतो. ते सांगा ना तुम्ही. अतुलजी, हे टोल वसुली करणारे जे ठेकेदार आहे नितीन गडकरीचे पार्टनर आहे त्यांना विचारा सोडा जाऊन. हो, कोणाचे की पार्टनर तुमचे कारवाई करत नाही तुम्ही पण. पार्टनरनी अहो, किती तुम्ही गोलमाल सत्ताधारी केलेलं आहात तुम्ही ना. जाऊन विचारा ना. तुमचं 15 वर्ष राज्यात जेव्हा राज्य आहे. प्रश्नाचे केंद्रात उत्तर 10 वर्ष येते, राज्य आहे. तेव्हा मग तुम्ही कारवाई का घाबरताय. करत नाही जरा यात? उत्तर घ्या. काय तुमचे कारवाई करते भाजपचे तुम्ही? सगळे नेते या टोल वसुली तुमच्या साठ्याला करण्याच्या होत्या, लक्षात धंद्यामध्ये घ्या. गुंतलेले तुम्ही काय मुंबई शहरातली सांगता सगळी आम्हाला? फ्लावरची कॉन्टेंट एका माणसाला मिळतात. कशी मिळतात जरा याचं बोलू उत्तर द्या, द्या. बोलू द्या. चला. हा, आणि आमच्यावर कसले आरोप करताय? तुम्हाला सत्ता तुमच्या जरा- हातात आहे. हो 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 कारवाई करायला पाहिजे तुमचे तुम्ही. सगळे लोक या सगळ्या कंपन्यांमध्ये पार्टनर आहे. मग करा ना कारवाई सुप्रीम तुम्ही. कोर्टपर्यंत कारवाई काय तुम्ही करायला विषय घेऊन जाताय. हा? सुप्रीम कोर्ट मध्ये तुम्ही जाऊन कारवाई सगळा काय करते एंडोर्स सांगा. करून घेताय. आता जेव्हा तू एखादा वाद निर्माण होते सुप्रीम कोर्ट पर्यंत हा सगळा विषय जाते आणि एखाद्या विषयावर सुप्रीम कोर्टने शिक्कामोर्तब केल्यानंतर त्याचा काय संबंध सरकारला आहे सुप्रीम कारवाई कोर्टाशी करता यात? येत नाही. ते सुप्रीम कोर्टाचा काय भातडकरजी संबंध सगळे आहे? ठेकेदार तुमचे नातेवाईक अहो, तुम्ही सगळे कारवाई ठेकेदार, करा ना. तुमचे मी partner, तुम्हाला खुलं आव्हान या- देतोय. अरे तुम्ही कारवाई तुम्ही सुरू करा ना झाली की कारवाई. सुप्रीम कोर्टला तुमच्या जाताय. तर सत्ता आहे ना. आणि त्याच्यातले आहे पैसे तर तुम्ही तुमचे भुजबळ खाताय. साहेब मंत्री तिकडे. सुप्रीम कोर्टनी कारवाई एकदा करायला त्याच्यावर सांगा. एन्डोर्समेंट केल्यानंतर तुम्ही काय विचार मॅडम, आम्ही कराल? तुम्हाला तुमचे- चॅलेंज देतोय. कॅचच्या तुमचे बरोबर सगळे ऑडिट करा. नेते या जे दोषी असतील ठेकेदारांचे त्यांना partner पकडा. आहे. ज्या पण तुमच्याही कंपन्या लागेबांधे तपासा. लक्षात घ्या. कंपन्या एक मिनिट, तपासा. एक मिनिट. दोघंही शांत व्हा. आरोप प्रत्यारोप चालू झालेले आहेत. एक मिनिट. गँग या भाजपची या तुमचं 15 देशामध्ये वर्ष आहे. सरकार आहे ना. काय केलं तुमच्या बंद सरकारने 15 तुमची- वर्ष? हा किती सुप्रीम आश्वासन कोर्ट पर्यंत देता विषय तुम्ही? घेऊन जा. मंत्री लेखी आश्वासन शिक्कामोर्तब देतात. करा टोल रद्द आणि करायचा. नंतर सांगा की तुम्ही सरकार टोल कारवाई चालू करत करता. नाही. नाही, कदाचित या अशा वादामुळेच मनसेचे लोक संतप्त होतात आणि मग टोल नाके फोडतात. मला प्रवीण दरेकर नाही, विचारायचं बोलू नवाब- देत नाही निखिलजी. एक मी मिनिट, एक एखादा मिनिट. विषय बोलत असताना बोलू देत नाही. नाही नाही, एक मिनिट थांबा, कुठे शांत आरोप व्हा. विषय नवाब मलिक, आपण शांतपणे ब्रेक नंतर चर्चा करूया. पण ब्रेक पूर्वी प्रवीण दरेकर मला विचारायचं आहे, दोन्ही खाती जी आहेत ती राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत, टोल नाक्याशी संबंधित, टोलशी संबंधित, आणि ते आरोप करतायत नितीन गडकरींवर. मनसे म्हणून तुमची भूमिका काय आहे? कोण जबाबदार आहे याला? ह्याला नितीनजी गडकरी असो किंवा नवाबभाई सरकार असो, निखिलजी यामध्ये जे दोषी असतील, जे संबंधित असतील, आता आमच्या अतुल भातखळकरांनी सांगितलं जर दोषी असतील तर कारवाई करा. त्यांनी कारवाई करणं हा सरकारचा विषय आहे. आलं का लक्षात? त्यामुळं जबाबदाऱ्या झटकून दुसऱ्यांची नावं घेऊन इथे एकमेकांवर राजकारणात कुरघोडी करण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय की या ज्या टोल संदर्भात नेमकं काय व्हायला पाहिजे. मनसेकडून काही भूमिका चकत असेल तर काय दुरुस्ती आहेत का, आम्ही स्वागतार्ह आहोत. तुमचं असं म्हणणं आहे सरकारने प्रतिसाद सरकार, मी द्यायला तुम्हाला पाहिजे. निखिलजी एक उदाहरण सांगतो. या चर्चेच्या माध्यमातून काही गोष्टींवर चर्चा होणं अत्यंत आवश्यक आहे. मी एक तुम्हाला किस्सा सांगतो. सातारा कोल्हापूर कागल सर्वात भयानक उदाहरण आहे निखिलजी. 132 किलोमीटरच्या रस्त्याला जवळपास दुप्पट रक्कम आणि मजेशीर गंमत बघा, त्यांची कॉस्ट शीटमध्ये प्रकल्पाची किंमत 790.12 कोटी, म्हणजे प्रति किलोमीटर 6 कोटी 7 लाख, आणि मेंटेनन्स 893.85 कोटी, प्रति किलोमीटर 6 कोटी 87 लाख. 6 कोटी 7 लाख प्रकल्पावर आणि मेंटेनन्सला 6 कोटी 87 लाख. निखिलजी, हे जे आहे ना, हे विपर्यास आहे. म्हणजे मूळ गोष्टीला वेगळं आणि मेंटेनन्सच्या नावं प्रशासकीय खर्च वेगळा 30-32 कोटी, भूसंपादनासाठी 80 कोटी, अशा प्रकारे या लोकांची लुबाडणूक आहे. आमचा जो आक्षेप आहे ना, प्रकल्पाला जो खर्च आहे तेवढा घ्या. तेवढा खर्च घ्या, त्यावर कंत्राटदाराचं प्रॉफिट पण घ्या, सरकारला रेव्हेन्यू पण घ्या. परंतु या गोष्टीच्या 10 पटीनं जर निखिलजी होत असेल तर आम्ही काय करायचं, आपण आम्हाला कृपया सल्ला द्या. आम्ही सरकारला ही सूचना केली होती. त्यात एक मुद्दा असा मांडला जातो की या कंपन्या बँकांकडनं कर्ज घेतात, कर्जाचे दर हे वाढत आहेत गेल्या 7-8 वर्षामध्ये. आम्ही एक सूचना अशी केली की त्यातलं 50% जे कर्ज आहे ते सरकारने रोखे काढावेत फिक्स रेटने. कृष्णा खोऱ्याच्या वेळेला युती सरकारने रोखे काढले होते, त्यातून त्या यांना तुम्ही काम द्या, त्यातून त्यांना कर्ज द्या, म्हणजे एका फिक्स रेटने त्यांना कर्ज मिळेल. म्हणजे नक्की त्याचं काय ऑडिट आहे ते आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येईल. पण या सरकारला या संदर्भात कुठलीही गोष्ट करायची नाही आहे. हे सगळं गुलदस्त्यात ठेवायचं आहे आणि यातून यांचा हे आहे साटेलोट आहे, हे आपण लक्षात घेतो. ठीक आहे, नवाब मलिकनं आपण उत्तर द्यायला देऊया. पण एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर चर्चा पुन्हा सुरू करूया. ब्रेक पूर्वी प्रश्न पहा, मनसेच्या टोल विरोधी आंदोलनामागे राजकारण आहे का? नाही म्हणतात 59% लोक, 41% म्हणतात होय राजकारण आहे. मी आता जाणार आहे विवेक वेलणकर, ॲडव्होकेट असीम सरोदे आणि विनायक रेवणकर यांच्याकडे. विवेक वेलणकर, तुमच्यापासून सुरुवात करतोय. आपण ऐकलं काय म्हणाले मनसेचे नेते प्रवीण दरेकर, की हिंसक आंदोलनाचं समर्थन तेही करत नाहीयेत, पण त्यांचं असं म्हणणं आहे सरकार प्रतिसाद देत नाही, कोर्टामध्ये काय वेगाने निर्णय लागत नाही, मग उद्वेगातून दुसरं काय होणार, हे सगळं उद्वेगातून घडलं असं त्यांचं मत आहे. तुमचं काय म्हणणं आहे?
नाही, मुळात खरं म्हणजे 2 वर्षापूर्वी मनसेने जेव्हा हा विषय घेतला आणि त्याच्यामध्ये त्यांनी 15 दिवस बरीच आकडेवारी गोळा केली. ती आकडेवारी मुख्यमंत्र्यांना दिल्याचं ते सांगतायत. ती जनतेसमोर का त्यांनी आणली नाही? त्यांनी जनतेसमोर हे सगळं आणलं असतं आणि हा जो पर्दाफाश केला असता, तर ह्या प्रश्नाला 2 वर्षापूर्वी जनतेच्या न्यायालयातच कुठेतरी जावं लागलं असतं. त्यांना कोर्टात जाण्याची वेळच आली नसती. परंतु 2 वर्ष गप्प का राहिले? याच्यावरनं मग हे राजकीयच विषय केलाय का काय? आता आपचं पुढे आल्यामुळे मनसे मागं पडती का काय? मनसेचे मतं खातील का काय? मग आपण पुढे आलं पाहिजे, शिवसेना पुढे येते, आपण मागं राहायला नको, असं कुठेतरी त्याला राजकीय रंग येताना जनतेला जाणवतोय, असं आज खूप लोकांशी बोलताना मला जाणवलं. त्यामुळे जे काय आकडेवारी गोळा केली ती मुख्यमंत्र्याकडे देण्यापेक्षा ती जनतेपुढे आणली असती तर खरोखरच या टोलमध्ये नक्की काय गौडबंग आलंय, नक्की कॉन्ट्रॅक्टमध्ये काय लिहिलं होतं, रोजची वसुली किती व्हायला पाहिजे होती, प्रत्यक्षात किती होतीये, किती वाहनं धावायला पाहिजे होती, प्रत्यक्षात किती धावतायत, किती पैशाची त्यांनी ऍक्च्युअली वसुली केलेली आहे, ही सगळी आकडेवारी जनतेपर्यंत आली असते. आणि मला वाटतं बरोबर आहे. वेलणकर, महत्वाचा मुद्दा आहे. प्रवीण दरेकर उत्तर द्या. महत्वाचा मुद्दा आहे. 1 मिनिट वेलणकर. अत्यंत चांगला मुद्दा आहे, पण त्यांना कल्पना नसेल आंदोलन झालं त्यानंतर ही आकडेवारी प्रसार माध्यमाच्या माध्यमातून जनतेसमोर आणली नव्हती. आता खळक फटाक एखादी काच तुटल्यानंतर ज्या पद्धतीत आम्हाला मायलेज मिळतं किंवा ज्या पद्धतीमध्ये प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जातं त्या आकडेवारीला काय तेवढं स्थान तुमचं दिलं असं जातं. म्हणणं एक मिनिट, आहे, एक मिनिट. हिंसा केल्याशिवाय माध्यम सुद्धा प्रसिद्धी देत नाही, नाहीत. तसं नाही. त्यांची आवश्यकता. आज आमचं आंदोलन होतं, पहिलं बोलता तुम्ही काय तोडणार आहात का? मग तुमच्याही गरजा कुठेतरी तपासणं. अरे आम्ही काय तोडायला तुमच्या सांगितलं नाही नाही. निखिलजी, तुमच्या मी इंडिव्हिज्युअल घेऊ नका, पण एकूण चॅनल वाल्यांच्या एकूण ओव्हरऑल चॅनलवर आज तुम्ही काय तोडणार का? तोडणार तर आम्ही गर्दी करतो. म्हणजे आम्ही वेगळ्या पद्धतीत आंदोलन केलं तुम्हाला नाही नाही, नको. महत्वाचा मुद्दा आहे. शांततामय आंदोलनाला शांततामय. माध्यमही प्रतिसाद देत नाहीत. म्हणून निखिलजी आता आकडेवारी मी उद्या देतो. सगळे आम्ही असलेली मी राजसाहेबांशी चर्चा करतो. पुन्हा एकदा माध्यमांच्या माध्यमातून आम्ही आगोळा केलेली आकडेवारी जे ते बोलतायत ना ती आम्ही जनतेसमोर देऊ. पण जनतेसमोर देऊन त्या ठिकाणी एक माहिती म्हणून जाईल. निर्णय घेणारी जी अथॉरिटी आहे मुख्यमंत्री राज्याचे, त्यांना तो आकडेवारीनुसार तफावत या अन्यायकारक टोलनाक्याचे आम्ही निदर्शनास आणले. आणि एकीकडे आपण बोलता काय केलं, निर्णय देणाऱ्या यंत्रणेकडे त्या ठिकाणी आम्ही न्याय मागतोय, ह्याच्यापेक्षा आम्ही कोर्टाकडे न्याय मागतोय. आता आंदोलन जनतेच्या न्यायालयात आम्ही उद्या पण जातोय. सतत गेले 1.5-2 वर्ष आमचं सुरूच आहे ना. आणि त्यांना काय वाटतं गप्प बसावं, कसं खुर्चीत बसून सल्ला देणं आणि रस्त्यावर उतरून आंदोलन करणं. त्यांचं असं म्हणणं आहे, निवडणुका जवळ आल्या म्हणून तुम्ही हे करता. मला एक निखिलजी सांगा, खूप सल्ले देणं कुठला एक राजकारणी पक्ष आहे हो की निवडणुकीच्या तोंडावर आंदोलन करत नाही, निवडणुकीच्या तोंडावर विषय घेत नाही? एक पक्ष मला सांगा. तुम्हाला हे मान्य आहे की निवडणुका आल्यामुळे तुम्ही हे निवडणुका आल्यात म्हणून नाही केलं, पण असा काय मोठा सल्ला देण्याची आवश्यकता नाही. राजकारण म्हटलं, पक्ष म्हटला की तो त्या पक्षाच्या निवडणुकीच्या दृष्टीनं असेल, जनतेचे विषय असेल, त्या वेळेला घेत असतो. परंतु आम्ही आज विषय घेतला नाही. आम्ही 1.5-2 वर्षापूर्वी हा विषय घेतलाय आणि सातत्यानं कंटिन्युअस फॉलोअप असल्याचं मी आपल्यासारख्या जबाबदार चॅनलवर सरकारने तुम्हाला प्रतिसाद दिलेला दिला. मी मला नवाब मलिकना याविषयी विचारायचं आहे. नवाब मलिक, अजित पवार आजही म्हणाले की आम्ही काही टोल वगैरे बंद करणार नाही, आम्ही कुणाच्या दबावापुढे झुकणार नाही. किमान एवढं उग्र स्वरूप घेतल्यावर तरी विचार करू असं म्हणायला काय हरकत होतं? असं आहे की पहिले समजून घ्या, खाजगी गुंतवणुकीच्या माध्यमातून एखादा विषय आपण जेव्हा काम देतो ते दुतर्फी ॲग्रीमेंट, म्हणजे सरकार आणि काम करणारी लोक त्यांच्यामध्ये एक ॲग्रीमेंट करार होतो आणि करारला दोन्ही पक्षाची जबाबदारी असते. त्या कराराला बांधिलकी त्याची राहते. एखादा करार करून सरकारला मागे हटता येत नाही, एखादा करार करून त्या कंपनीला मागे हटता येत नाही. लवाद काही दोघांमध्ये वाद निर्माण झाला तर कोर्टासमोर पण मलिक साहेब, हे कॉन्ट्रॅक्टर सगळे करारापासून मागे हटतायत, ते काहीच करत नाही, त्यांनी कबूल केलेल्या अटी मान्य करत नाही. त्याचं काय? ऐका तरी ते करारापासून जेव्हा मागे हटताय, त्यांच्यावर कारवाई सुरू होत आहे, मग ते कोर्टात जात आहे. मुंबईचे उदाहरण देतो. मुंबईबाबत वाद निर्माण झाल्यानंतर हे सगळे विषय हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टपर्यंत गेले. नंतर सुप्रीम कोर्टने याला एन्डॉर्स केलं की ही जे मेकॅनिझम आहे किंवा जी कालमर्यादा आहे किंवा पैशाची जे किंमत ठरवलेली आहे, हा सगळे योग्य आहे. आणि त्या पद्धतीने एकदा एखादा कोर्टने निर्णय दिल्यानंतर कुठलेही सरकार सुप्रीम कोर्टच्या निर्णयाच्या विरोधात कुठल्याही प्रकारची कारवाई करू शकत नाही. हे आपल्याला हे मान्य कुठेतरी करावं लागेल. आता मुंबई पुणे रस्त्याबाबत मनसेची लोक कोर्टात आहे. हायकोर्टाने निकाल दिल्यानंतर जे काही निकाल असेल हे सर्वांना मान्य करावा लागेल. जेव्हा सगळं वाद निर्माण होत आहे, सरकार मी सांगलीचं उदाहरण देतो. सांगलीचा एक ब्रिज आहे या नदीवर, त्या
टोल बंद करण्यासाठी सरकारने नोटीस दिला की तुम्ही 2013 हे टोल बंद केलं पाहिजे. तो माणूस कोर्टात गेला, कोर्टाने सांगितलं की स्टेटस को मेंटेन. 2014 याला टोल वसूल करण्यासाठी तुम्ही संधी दिली होती, आता तुम्ही ते काढू शकत नाही आणि स्टेटस को मेंटेन केल्यानंतर या सांगलीच्या नदीवरचं पण टोल बंद करता येत नाही. ॲग्रीमेंट जेव्हा करण्यात येते ते सगळे कंडिशन फुलफिल करून सर्वांना ते त्याच्या आदर करणं हे बंधनकारक असतं आहे. टेंडर प्रोसिजर आता नवीन बरोबर आहे. परिस्थिती निर्माण नवाब मलिक, तुम्ही झाल्यानंतर महत्वाचा नवीन मुद्दा धोरण मांडलाय. कुठेतरी आपण नवाब मलिक, तयार एक मिनिट करावं थांबा. लागेल. आपल्या सोबत कायदे तज्ञ आहेत, मी येतो भातखळकर तुमच्याकडे. पण असीम सरोदे, नवाब मलिक काय म्हणतात तुम्ही ऐकलंय, कोर्टामध्ये केसेस असल्यामुळे सरकारला काही करता येत नाही. तुमचं काय म्हणणं आहे यावर? कोर्टाचा वापर राजकीय लोक राजकीय कारणांसाठी करताना या सगळ्या प्रकरणामध्ये जास्त दिसत आहेत. आणि मला वाटते की मुद्दामून आपल्या केसेस तिथे न्यायच्या, कधी कधी मुद्दामून केसेस जाऊ द्यायच्या नाही. कधी कधी त्या नेलेल्या केसेस, म्हणजे मी 2006 मध्ये सर्वात प्रथम SM मुश्रीफ यांच्यातर्फे आम्ही केस दाखल केली होती टोलची, जेव्हा काही हा विषय चर्चेत नव्हता, कोणी राजकीय पक्ष याच्यामध्ये नव्हता, पण ती केसच येऊ दिली नाही, ती केसच कोणीतरी दाबून ठेवली. आणि त्याच्यानंतर आता अनेक केसेस कोल्हापूरच्या संदर्भात पण दाखल झालेल्या आहेत. आता जे तो ब्रिज म्हणतात सांगलीच्या तिथला, त्या नदीवरचा, त्याच्या अशोका बिल्डकॉन कंपनी आहे, त्यांना आम्ही नोटिसेस दिल्या होत्या, तर ते हजारो वेळा त्याच्यावर ते केसेस आमच्या विरुद्ध नोटीस दाखल करतात, त्या नोटीसचं उत्तर देतात. तर लोक हे घाबरलेले आहेत, भ्रष्टाचारी लोक. आणि त्याच्यामुळे मला असं वाटते की कोर्टाचा वापर हा सकारात्मक पद्धतीने आणि लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी करायचा की तिथे प्रकरणं लोंबकळत ठेवण्यासाठी करायचा. आणि म्हणून मग कोर्टावर आपण किती प्रेशर टाकणार, जर जी गोष्ट मुळातच बेसिकली चुकीची आहे, म्हणजे भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे जे कॉन्ट्रॅक्ट तयार झाले, रस्त्यांच्या माध्यमातून जे पैसे मूलभूत पद्धतीनेच ज्याला भ्रष्टाचारासाठी स्कोप असलेल्या सगळ्या योजना आणण्यात आल्या, तेच चुकीचं आहे हे समजून आपण का घेत नाही. म्हणजे घटनात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर कलम 265 जे आहे कायद्यामध्ये, त्याच्यामध्ये शासनाशिवाय कोणी टॅक्स आकारू शकत नाही असं म्हटलेलं होतं. त्याच्यानंतर कलम 266 मध्ये म्हटलेलं आहे की असा कोणताही अधिकार दुसऱ्यांना कोणाला जरी थर्ड पर्सनला दिला सरकारने, तर तो कन्सॉलिडेटेड फंडमध्ये तो पैसा जमा झाला पाहिजे. असं असताना डायरेक्ट IRBच्या खात्यामध्ये किंवा तशा संबंधित कंपन्यांच्या खात्यामध्ये पैसा कसा काय जातो? मग किती प्रकारचे टॅक्स तुम्ही घेणार आहे? आपण जर यादी पाहिली तर आपल्याला दिसते की लोक वैतागलेले आहेत की उत्पन्न कर आहे, सेवा कर आहे, पाणी कर आहे, उच्च शिक्षण कर आहे, कुत्र्यावरील कर आहे, सॅनिटरी कर आहे, व्हॅटचा आहे टॅक्स, सेल्स टॅक्स आहे, रस्ता कर आहे, स्वच्छता कर आहे, जकात कर बरोबर आहे, आहे. ट्री गार्डचा पण कर आहे. बरोबर आहे. त्यानंतर असीम सरोदे, हा रूपांतरित मुद्दा कर आहे, गेल्या वेळेलाही पदपथ आला कर होता. आहे, आणि गेल्या वेळेलाही हा घरपट्टी मुद्दा कर आला. आहे. किती कर आपण घेणार? बरोबर आहे, महत्वाचा मुद्दा आहे. असीम सरोदे, एक मिनिट थांबा. अतुल भातखळकर, तर तुमचं काय? मला असं वाटतं की कायद्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर मुक्तपणे, मला एक शेवटचा मुद्दा सांगायचा आहे की मुक्तपणे संचार करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. मुक्तपणे संचार करण्याचं स्वातंत्र्य, आपण मोफत तुम्ही संचार करू शकत नाही. आणि नंतर शोषणाविरुद्ध आपल्याला अधिकार आहे की काहीतरी बोलण्याचा, पण शोषण सहन करत राहायचं याच्याबद्दल आपण काय करणार? आणि म्हणून मला असं वाटतं की लोकांच्या मनामध्ये जी चीड आहे त्याचा राजकीय वापर होताना आपल्याला दिसतो. ठीक आहे अतुल भातखळकर, ब्रेक घ्यायचा आहे मला, पण ब्रेक पूर्वी तुम्हाला काय म्हणायचं? नाही नाही, हा काही तात्विक मुद्दा नाही आहे. गेल्या 10, 12, 15 वर्षामध्ये टोल नाक्यांचा जो भ्रष्टाचार वाढला आहे त्याच्यामागे बॅड गव्हर्नन्स आणि भ्रष्टाचार कारणीभूत आहे. हे खाजगीकरण करावं की नाही, खाजगीकरण आणि सरकार मिळून एखादा प्रकल्प करावा की नाही, BOT तत्वच चुकीचे आहे का, हा तात्विक मुद्दा करण्यात काही अर्थ नाही आहे. ज्या ठिकाणी चांगला गव्हर्नन्स आहे त्या ठिकाणी मी खाजगी तुम्हाला थेट प्रश्न विचारतो, सार्वजनिक बांधकाम खात्यातला भ्रष्टाचाराला जबाबदार आहे का? 100% जबाबदार आहे. आणि आता याने ॲग्रीमेंटचं सांगितलं, मी तुम्हाला सांगतो ॲग्रीमेंट करण्यापासूनच भ्रष्टाचार चालू होतोय. अहो, मंत्रालय सुद्धा यांनी विकायला काढलं होतं आणि त्या निविदेवरनं किती मोठं भांडण झालं या दोन पक्षांमध्ये, हे तुम्हीच माध्यमांनीच जनतेसमोर आणलेलं आहे. त्यामुळे हा भ्रष्टाचाराला कारणीभूत आहे. म्हणून याची एक सार्वजनिक चौकशी या सगळ्या टोल प्रकरणाची केली पाहिजे आणि यापुढच्या काळात एक रेग्युलेटरी बॉडी निर्माण केली पाहिजे, जी बॉडी जनसुनवाई त्यात घ्या की आमच्याकडे टोल पाहिजे का नको, लोकांना विचारा, त्यांच्या सोयीसुविधांचं काय झालं त्याची चौकशी करा. अशा सगळ्या गोष्टींची एक अथॉरिटी निर्माण केली. नवाब मलिक, तुमच्या पक्षाच्या मंत्र्यांवर, PWDच्या मंत्र्यांवर, छगन भुजबळ यांच्यावर, आणि दुसरं खातंही तुमच्या MSSRDC तुमच्याकडेच आहे, जयदत्त क्षीरसागर मंत्री आहेत, राष्ट्रवादीचे 2 मंत्री आहेत, भ्रष्टाचाराचा आरोप होतोय, काय उत्तर द्याल? असा आहे, आरोप करणं सोपं असते. एखादा ॲग्रीमेंट जे सांगताय की मनमानीपणाने ॲग्रीमेंट तयार करण्यात आलं, असं होऊ शकत नाही. ॲग्रीमेंट कुठल्या पद्धतीचं असेल, टेंडर बीडमध्ये सगळे कंडिशन असत आहे, त्या कंडिशनला अनुसरून हे सगळे ॲग्रीमेंट तयार होत आहे. आरोप करणं सोपं आहे. जर यांना पाहिजे की हे सगळी प्रकरणं बंद केली पाहिजे
आता असीम सरवदे साहेब सांगताय की या देशामध्ये टोल वसूल करण्याच्या कुणाला अधिकारच नाही आहे. म्हणजे देशभर जी कामकाज चाललेलं आहे टोलच्या पद्धतीने जे देशातले सगळे रस्ते गुजरातचे असतील, सगळे स्टेट हायवे राजस्थानमध्ये झालेले किंवा इतर राज्यामध्ये कामं सुरू आहे, हे सगळं बेकायदेशीर आहे असं बोलणं मला वाटतं कुठेतरी चुकीचं आहे. भाजपच्या उद्दिष्टच आहे की आरोप लावत राहा. म्हणजे एखाद्या राज्याचा विकास होत असताना नुसता आरोप करणे हे सोपं असते. म्हणजे गुजरातला सगळे जे टोल बेसिसवर रस्ते झाले ते पण बेकायदेशीर आणि बेकायदेशीर पद्धतीने चालते काय? गुजरातचा विकास झाला तर मनसेची लोक सांगतात गुजरात कुठल्या पद्धतीने पुढे चाललेलं आहे. इकडे येऊन उदो करतायत राज ठाकरेजी आणि इथे विकास होतो तेव्हा सांगताय की आता आम्हाला टोल भरणं हे शक्य होणार नाही. मग गुजरातमध्ये किती स्टेट हायवे असतील, नॅशनल हायवे असतील, तिथे पण टोलच्या माध्यमातून हे वसुली चालूच आहे. आता 80 किलोमीटरच्या बाबतीत जेव्हा काढताय म्हणजे नॅशनल हायवेवर 80 किलोमीटरची मर्यादा आहे, पण मधल्या एका टप्प्यामध्ये लहान शहर असतील, कसबा असतील तर तिकडे हे शिथिल करण्याबाबत पण GR काढण्यात आलेलं आहे. आपण जेव्हा सांगताय की या तरी पण 40 टोल एक्स्ट्रा किलोमीटरचे हे नाही 40 किलोमीटर असताना जेव्हा एखादा स्टेट हायवे झाला तर तिकडं वेगळा प्रकल्प काढून त्याच्यावर अहो, टोल आपण बेकायदेशीर लावतो. टोल नाके चालले या मुंबईचं राज्यात वेगळा- हो. नाही असं नाही नाही चालले का? नवाब- नवाबजी, तुम्ही काय सांगताय? नवाब साहेब, मुदत संपल्यानंतर सरसकट टोल बोलणं नाके एकदम चालले. सोपं आहे. सरसकट बोलणं एकदम सोपं आहे. अहो, बोलणं नाही हो, मुदत करून संपल्यानंतर दाखवा ना टोल तुम्ही. नाके चाललेले. काहीच करत नाही हो, यात. ठीक पण आहे, पण ठीक आहे. एक मिनिट मी ब्रेक गुजरात घेतो, मी जाऊन येतो बघा. तुमच्याकडे, मी तुम्हाला गुजरात वेळ जाऊन देतो. बघा. नवाब मलिक, मला गुजरात जाऊन आश्चर्य बघा. अशासाठी नाहीतर वाटतं इथे- मला आश्चर्य अशासाठी वाटतं की तुमच्या सरकारला बाहेर जनतेमध्ये किती आक्रोश आहे याची काही कल्पनाच नाहीये. टोल विरुद्ध तुम्ही कोणालाही विचारा, लोक सरकारला शिव्या देत आहेत, तुम्ही समर्थन करताय. मला जरा आश्चर्य वाटतं. पण ब्रेक घेतो आणि तुमच्याकडे परत येतो. ब्रेक पूर्वी प्रश्न पहा, मनसेच्या टोल विरोधी आंदोलनामागे राजकारण आहे का? बघा पडद्यावर 62% लोक म्हणतात नाही, राजकारण नाही. मी थेट जाणार आहे कोल्हापूरला. तिथे विनायक रेवणकर आहेत, राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषदेचे सदस्य आहेत. रेवणकर, तुम्ही तज्ज्ञ आहात या विषयातले. मला तुम्हाला विचारायचं आहे की कशा प्रकारे राडा चाललाय, राजकारण चाललंय, लोकांमध्ये असंतोष आहे, आपण पाहिलेला आहे. काय उपाय सुचवाल तुम्ही? सरकारने तातडीने काय करायला हवं? यामध्ये जर आपण निखिल सर बघितलं तर रस्ते विकास हा जो काही मूलभूत जो प्रश्न आहे, हा मूलभूत प्रश्न आहे. हा समाजाच्या विकासाकरता जे काही धोरण राबवायचं आहे, ही जबाबदारी प्राथमिक सरकारचीच ही जबाबदारी आहे. आणि सरकारची ही जबाबदारी असल्यामुळं हा विषय, समाजकारणाचा हा विषय शासनाकडे गेला म्हणजे तो राजकारण्यांकडे गेला. आणि राजकारण्यांकडून नंतर मग तो पुढे रस्ते विकास करणारे जे बिल्डर आहेत त्या अर्थकारण करणाऱ्या लोकांकडे गेला. म्हणजे समाजवादाची जी काही विषय होती ती, तो विषयाचा जो मार्ग जो आहे तो राजकारणाकडून अर्थकारणाकडे गेल्यामुळं ह्याला वेगवेगळे फाटे फुटायला लागले. आणि शेवटी हा व्यापार, हा व्यवसाय म्हणजे सरकारच्या माध्यमातून प्रस्थापित केलेला व्यवसाय, म्हणूनच हा रस्ते विकासाचा जो काय आता उदो होतोय की हा रस्ता धरला आता पुढचा रस्ता धरू, तो रस्ता धरला आता पुढचा रस्ता धरू, असं होतंय. परंतु ह्यामध्ये कसं आहे की केंद्र शासनाने जी काही मार्गदर्शक तत्व जी दिलेली आहेत त्या मार्गदर्शक तत्वामध्ये जर बघितलं आपण तर देशामध्ये राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो जवळजवळ 60,000 किलोमीटर, 60 ते 70,000 किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग आहे. आणि चौपदरीकरणाचं जे उद्दिष्ट जे आहे ह्या राष्ट्रीय महामार्गाचं, ते करण्याकरता आपल्याकडे जवळजवळ 70,000 किलोमीटर पर्यंतचे जे रस्ते आहेत हे चौपदरीकरणाची आज देशाला गरज आहे. आज गोवा पनवेल जर रस्ता आपण धरला, कोकणाचा रस्ता जर धरला तर त्या रस्त्यावर जे काही अपघात जे होतात आणि त्या अपघाताचं जे काही प्रमाण आहे तर तोही रस्ता चौपदरीकरणाची प्रतीक्षेमध्ये तो बसलेला आहे. परंतु सरकारकडं, आणि मी निखिलजी आपल्याला सांगतो की 33 लाख किलोमीटर हे रस्ते विकासाचं उद्दिष्ट केंद्र शासनाकडे आहे. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ 3,26,000 किलोमीटर जे उद्दिष्ट आहे ते महाराष्ट्र शासनाकडे 6व्या विभागाकडे आहे. आता हे प्रकल्प करत असताना केंद्र शासनानं जी पॉलिसी वापरली, NHAIनी म्हणजे 4 लेनी सुवर्ण चतुष्कोन जी काही योजना जी केली, त्या सुवर्ण चतुष्कोन योजनेमध्ये जे त्यांनी म्हणजे पोरबंदर ते आसाम आणि कन्याकुमारी ते काश्मीर ही जी काय लेंथ त्यांनी ती जोडली, तर ती लेंथ जोडण्याकरता जे काही प्रकल्प केला, हे प्रकल्प करत असताना त्यांनी त्याची एक स्ट्रॅटेजी कशी ठरवली की 40 ते 60 किलोमीटर अंतरामध्ये एक टोल पाहिजे आणि कार सारख्या वाहनाला 40 पैसे एका याला. आणि जवळजवळ त्यानं जर तो 40 किलोमीटरचा तो रस्ता त्यानं जर ओलांडलेला असता तर 40/16 म्हणजे 16 रुपये हा त्याला टोल घेतला पाहिजे. अशा पद्धतीचं धोरण हे पहिल्यांदा 1997 मध्ये तिथे आलं.
त्यानंतरच्या काळामध्ये परत त्या ह्याच्यामध्ये स्टेजेस त्यांनी ठेवलेल्या होत्या की ही दरवाढ कशी कशी पुढे करत जायची. तर ती दरवाढ करत असताना आता ज्या टीव्ही चॅनलवर जे काय आपण पॅनलमध्ये जे लोक बोलवलेले आहेत त्या सगळ्या अभ्यासकांनी आपापल्या पद्धतीने आपली मतं मांडली. सरोदे साहेबांनी सुद्धा ते सगळे विषय चांगले नाही, मला रेवणकर सांगा, रेवणकर सरकारने तातडीने काय करायला पाहिजे? हे सगळं बरोबर आहे, सरकारने तातडीने काय करायला पाहिजे? सरकारने यामध्ये तातडीनं एखादं नियामक मंडळ जे आहे हे नियामक मंडळ स्थापन केलं पाहिजे. जशी आपण वीज घेतो तर ती वीज उत्पन्न करायला म्हणजे जसं वीज पाणी रस्ते हे सरकारची जशी द्यायची जबाबदारी आहे तर वीज देत असताना त्या विजेचं उत्पादन करण्याला किती खर्च येतो, परत ते त्याच्याकरता मेंटेनन्स ठीक आहे, म्हणजे तुमचं असं म्हणणं नियामक मंडळ नेमलं पाहिजे. खर्च येतो. एक मिनिट, आपल्याकडे वेळ कमी आहे. त्याच्याकरता आयोग नेमला पाहिजे. ठीक आहे, कळलं, तुमचा मुद्दा आयोग लक्षात नेमला आला. पाहिजे आणि आयोग जर नेमला तरच आपल्याला जे काही प्रश्न दरेकर तो साहेबांनी मांडले, आयोग असीम सोडवू सरोदे शकेल असं साहेबांनी तुमचं म्हणणं आहे. मांडले. एक मिनिट थांबा असीम सरोदे. निश्चित 100% ते सोडू शकतो. त्याला एकच ठीक आहे, एक मिनिट रेवणकर, माझ्याकडे वेळ नाही, एक मिनिट थांबा. रेवणकर तुमचा वेळ संपलेला आहे. असीम सरोदे, थोडक्यात सांगा काय तुम्ही सुचवाल? मला असं वाटतं त्यांनी म्हटलेलं बरोबर आहे की आयोग करायला पाहिजे. फक्त मला एक क्लॅरिफिकेशन द्यायचं आहे. नवाब मलिक साहेब मगाशी म्हणाले म्हणून की आधी कायद्यामध्ये बेसिकली हे सगळंच बेकायदेशीर आहे, पण 2001 मध्ये जो एक सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आणि त्यांनी अलाउ केलं की काही कंडिशन्सवर अशा प्रकारे दुसऱ्यांना टॅक्स घेण्याचे अधिकार दिले जाऊ शकतात सरकारतर्फे, पण त्याचा जो मोठ्या प्रमाणात गैरवापर होतो आहे तो आपल्याला प्रश्न चिन्हांकित केला पाहिजे. गुजरातमध्ये पण तीच कंपनी आहे, पंजाब हरियाणामध्ये पण तीच कंपनी आहे, महाराष्ट्रामध्ये पण तीच IRB नावाची कंपनी जर असेल तर हे सगळं राजकीय साठालोटा आहे. आणि मग राजकारण मध्ये लोकांचं जे भरडलं जाणं आहे त्याच्याबद्दलचा प्रश्न आपण विचारला पाहिजे असं मला वाटते. म्हणून पारदर्शकता आणण्यासाठी काय करता येईल याच्याबद्दलचा विचार झाला पाहिजे. आणि टॅक्सेस घेत असताना, सेवा कर घेत असताना लोकांना पर्याय उपलब्ध दुसरा असला पाहिजे. मला आता पुण्याहून कोल्हापूरला जायचं आहे, दुसरा पर्याय नाही आहे. आणि मग जे डॉक्टर अमर्त्य सेन यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही जेव्हा लोकांना पर्याय उपलब्ध ठेवत नाही तेव्हा तुम्ही लोकांना भिकारी करता अक्षरशः. आणि मग अशी प्रशासन व्यवस्था असेल तर ती अन्यायकारक आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे लोकांना पर्याय तरी दिला पाहिजे की ठीक आहे, मला टोलच्या रस्त्याने नाही जायचं, मी कोणत्या रस्त्याने जाणार? मग मला जर त्याच रस्त्याने जायचं असेल, माझे पैसे नसतील तर मी माझा अधिकार जो आहे मुक्तपणे संचार करण्याचा तुम्ही वापरू शकता. बरोबर आहे असीम सरोदे, तुमचा मुद्दा महत्वाचा आहे, पण हल्ली या देशामध्ये आदर्शवाद चालत नाही, त्यामुळे असे मुद्दे लोक विचारात घेत नाही. पण मला अतुल भातखळकर आणि प्रवीण दरेकर तुम्हाला विचारायचं आणि नंतर जायचं नवाब मलिक यांच्याकडे. सरळ भ्रष्टाचार आहे. म्हणजे ते म्हणतात एक कंपनी असते, त्या कंपनीलाच कॉन्ट्रॅक्ट मिळतात, त्या कॉन्ट्रॅक्टमधून मंत्र्यांना हप्ते मिळतात. मी स्पष्ट बोलतोय, आणि म्हणून रस्त्यांची काळजी जी घ्यायची ती घेतली जात नाही. काय करायला पाहिजे? म्हणजे सुरुवातीलाच म्हटलं की एक रेग्युलेटरी बॉडी निर्माण करण्याची आवश्यकता आहे. टोल कुठे पाहिजे, टोल कुठे नको, या सरकारचं धोरण नाका तिकडे टोल आहे आणि कुठल्याही ठिकाणी हे टोल लावत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी काही जनसुनवाई करण्याची आवश्यकता आहे, लोकांची मतं विचारात घेण्याची आवश्यकता आहे. टोलचं मॉडेल काही त्याचं जे बिझनेस मॉडेल आहे त्या बिझनेस मॉडेलमध्ये काही मूलभूत बदल करण्याची आवश्यकता. जसं मी म्हटलं की प्राधिकरण स्थापन करा, नियामक प्राधिकरण. 2, सरकारने काही कर्जरोखे त्यांना काढून द्यावेत ज्यामुळे इंटरेस्ट रेटच्या फ्लक्च्युएशनचा त्या कंपन्यांवर परिणाम होणार नाही. काही बिझनेस म्हणून अजून काही बदल करता येतील तज्ज्ञांच्या मदतीने. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, या सरकारने हा जो भ्रष्टाचार चालवला आहे हा भ्रष्टाचार संपला पाहिजे आणि त्याच्याकरता या सरकारला घरी पाठवणं हा एकमेव उपाय. मी सरकारला घरी पाठवणं राजकीय विधान करत नाही, पण मी प्रामाणिकपणे सांगतो की इतकं भ्रष्ट सरकार महाराष्ट्राने इतिहासात पाहिलं नाही. त्यांना घरी पाठवणं हाच त्यावरचा खरा उपाय. दरेकर, मी येतो तुमच्याकडे. नवाब मलिक, उत्तर द्या. इतका भ्रष्टाचार झाला, यात सुधारणा होणार नाही, सरकारला घरी पाठवा असं भातखळकर म्हणतायत. असं आहे की जे भातखळकर सांगताय की या पद्धतीने सगळं केलं पाहिजे. नवीन धोरण सरकार तयार करण्याची तयारी दर्शवते, त्याच्यात काय सुधारणा करायची आहे ते सरकार निश्चित रूपाने करणार. पण एखादं नवीन धोरण ठरवल्यानंतर भूतलक्ष्यकालीनी ते लागू होऊ शकते काय? जे मागचे अग्रीमेंट आहे त्याला ते लागू आपल्याला करता येत काय? उत्तर आपण नीट विचारलं तर त्याला आपल्याला लागू करता येत नाही. पुढची नवीन धोरणं आपण तयार करू शकतो. जरा ऐका ना भातखळकर, प्लीज लेट मी स्पीक. या देशामध्ये, जगामध्ये हा म्हणजे टोलच्या बेसिसवर विकसित देश असेल, विकासशील देश असेल, या देशातले इतर राज्य असेल, सर्व ठिकाणी रस्ते या टोलच्या माध्यमातून विकसित करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. आता अतुलजीला 15 वर्ष स्वप्नच पडते की पुन्हा सत्ता कधी आमच्या हातात येईल, यांना कुठेतरी हाकललं पाहिजे, सगळे भ्रष्टाचारी आहे हे बोलण्याचा त्यांना अधिकारच आहे, ते बोलत राहतील. पण या राज्यामध्ये आपण निखिलजी जेव्हा सांगताय की टोल आपण रद्द करणार की नाही,
टोल रद्द करण्यासाठी जे लोकांनी गुंतवणूक केलेली आहे त्यांना पैसे देणं हे बंधनकारक आहे. 2 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक त्यांना परत केली आपण तर टोल फ्री होऊ शकते. पण आपण या पद्धतीने जर धोरण स्वीकारल्यानंतर हा राज कुठेतरी मागे जाईल. अग्रसर राज याला बकाल करण्यासाठी एखादं धोरण टोलमुक्त करून टाकू. मग पैसे कुठून येतील, कसं सगळं चालेल हे कोणी सांगत नाही. मतं मिळवण्यासाठी पोक्कल घोषणा करणे, लोकांची भावना भडकवणे हे सोपं असते. ठीक आहे. पण मतं मिळवण्यासाठी राजबकाल करणं हे योग्य नाही होणार हे लोकांना कळलं पाहिजे. तुम्ही थोडक्यात सांगा मग मी प्रवीण दरेकर इतकं राज्य अग्रेसर झालंय की आता लेटेस्ट कर्जाचे आकडे हे 2.5 लाख कोटीच्या वर यांच्या राज्याचे कर्जे आहेत. याच्या उत्तर 17,000 देतो, उत्तर कोटीचं देतो, व्याज उत्तर भरायला 17,000 कोटीचं नाही, व्याज उत्तर भरायला देतो, मासिक उत्तर देतो, यांना उत्तर कर्ज देतो. काढावं लागतं. इतकं अग्रेसर उत्तर राज्याने देतो, 15 वर्षात उत्तर केलेलं आहे. देतो. मलिक साहेब, त्यामुळे थोडक्यात, इकडे टोल थोडक्यात. पण लावणार, उत्तर इकडे सरकारचं कर्जही वाढवणार. थोडक्यात उत्तर काय द्या मलिक कारभार आहे साहेब. आपला. वा, थोडक्यात उत्तर द्या. असं आहे की गुजरातमध्ये 2 लाख कोटीच्या हा आपला सगळं तुमच्या बघा जाऊन तिकडे कर्ज घेतलेला आहे. अरे पण ते या युती सरकारच्या काळामध्ये जरा ऐका तुम्ही आता प्लीज. युतीच्या काळामध्ये 50,000 कोटी रुपयाचे तुम्ही कर्ज काढले होते. 5 वर्षामध्ये तो 1 लाख कोटी होते. 10 वर्षामध्ये तो 2 लाख कोटी होते आणि 15 वर्षामध्ये 3 लाख कोटी होते. तरी तुमचे कर्जाचे व्याज जर मेकॅनिझम बघितलं तर तेच डोंगर वाढत चाललेलं आहे. तुम्हाला बोलायचा अधिकार नाही. 15 वर्षापूर्वीचे 50,000 कोटी रुपयाचे आज सरसकट नवाब तुम्ही मलिक, मोजणी व्याज करा, भरायला त्यापेक्षा आता कमी कर्जाचा डोका आहे. काढलेल्या तुमच्या कर्जावरचं गुजरातची व्याज ऐपत भरायला कर्ज नसताना काढावं लागतं का 2 नाही? लाख एवढं उत्तर कोटी द्या. रुपये गुजरातनी कर्ज काढलेले 17,000 तुम्ही जाऊन कोटी विचारा. रुपये मोदी साहेब तुम्ही महिन्याला व्याज झोपले भरताय. इथे. मोदी साहेब ते सुद्धा झोपलेले कर्ज काढून ताजमहल भरताय. हॉटेलला जाऊन विचारा की 2 लाख कोटीच्या ठीक आहे, दिलं मी की दोघांनाही त्या विनंती गुजरातसाठी करतो त्यांनी. यावर आपण स्वतंत्र चर्चा करूया. नवाब मलिक आणि अतुल बातकळकर. पण शेवटी प्रवीण दरेकर, तुम्ही पुढे काय करणार आहात? तुम्हीच सांगितलं की हिंसक आंदोलन आम्हालाही मान्य नाही, पण पुढे काय करणार आहात? लोकशाही मार्गाने कसं आंदोलन करणार आहात? नाही, आता आम्ही आंदोलनाचं तर कधीच मध्ये सोडलं नव्हतं निखिलजी. आणि निश्चितपणे आता काय करणार हे मी आता जाहीर करत नाही. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे आंदोलन 100% तडीच नेणार हे आपल्या माध्यमातून. म्हणजे काय करणार? म्हणजे काय ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल. येत्या 8 दिवसात हे दिसणार आहे. हे ठरवणारे राज ठाकरे साहेब 8 हिंसा दिवसात, करू 2 देणार दिवसात नाही. की आणखी यापुढे 15 हिंसा दिवसात. करू देणार ते म्हणतात नाही. हिंसा करू देणार नाही. नाही, जाऊ दे. ते राजकीय अत्यंत चांगलं बोलू शकतात. ते आता त्यांचे विनायक मेटेंच्या मांडीला त्यांचे- मांडी मला लावून बोलू द्या. बसतात, ज्यांनी केतूरवर हल्ला केला. आता त्यांच्या बाबतीत मला असं सांगायचं आहे की ते कर्जाचा उल्लेख या ठिकाणी आहे. आणि कर्ज काढलं तर काही गुन्हा नाही. या राज्याची अजूनही कर्ज काढण्याची क्षमता आहे. ते काही प्रॉफिट मेकिंग कंपनी नाही आहे राज्य म्हणजे. आणि जनतेच्या हितासाठी आणखी कर्ज तुमचं असं काढायला म्हणणं आहे, योग्य त्या ठिकाणी टोल घ्यायला हरकत योग्य नाही. त्या ठिकाणी टोल अन्याय घ्यायला करू हरकत नका. नाही. इथे निखिलजी प्रॉब्लेम जो होतोय, मला आजच्या चर्चेच्या माध्यमातून हे दाखवायचं आहे की ज्या कारणासाठी आता मी तुम्हाला सांगितलं पुणे महामार्गावर जो पारनेर हद्दीमध्ये एक टोल नाका आहे, त्या पळसपे फाट्यावर 2 लाख रुपयाची झाडं लावली आणि 2 लाख पाणी घालायला. दुष्काळ होता, पाण्याचा पत्ता नाही. याचा अर्थ काय? तुम्ही ह्यांनी लोक पोचण्यासाठी हे टोल नाके त्या ठिकाणी केलेली आहेत. आणि मला वाटतं ह्याचं प्रॉपर जर नियोजन केलं, मला राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून आजही अपेक्षा आहे, त्यांनी जर त्या ठिकाणी ठरवलं, एखादं चांगलं कमिशन यावर नेमलं आणि चांगली लोक त्या ठिकाणी नेमली तर पारदर्शकपणे ह्या टोलची सत्यस्थिती महाराष्ट्रातील जनतेला येईल. आणि या महाराष्ट्रातील जनतेनं अनेकदा पैसे दिलेले आहेत प्रत्येक पण गोष्टीसाठी. तुम्ही हे आंदोलन अधिक उग्र करणार आहात. या आंदोलनाचं स्वरूप आम्ही आणखी तीव्र असेल. या आंदोलनाच्या माध्यमातून आणखी आमच्या दिशा काय असतील या नजीकच्या काळात स्पष्ट होतील. पण एक आपल्याला सांगतो, आम्ही आंदोलन काल सोडलं नव्हतं, आज सोडलेलं नाही, उद्याही आंदोलन सोडणार नाही. कारण शेवटी हा अहिंसक प्रश्न आंदोलन ते हा करू शकताय. ऐका जरा ऐका तुम्ही. तुमच्या बॉडी लँग्वेजमधनंच तुम्हाला काही खंत वाटत नाही. यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही. आपण निर्ढावलेले सत्ताधारी असतात, त्या पद्धतीनं चुकीच्या गोष्टीचं समर्थन करताय हे आपल्या वक्तव्यातनं आणि बॉडी लँग्वेजमधनं संपूर्ण महाराष्ट्र करतोय. म्हणजे चूक झाली तर ती तत्वतः हे चुकीचं आहे, यासाठी आम्ही दुरुस्त करू, आम्ही सरकारला हे सुचवू, अशा प्रकारची जर वक्तव्य तुमच्याकडून आली असती तर आम्ही केलेले योग्य आहे, आम्ही केलेल्या गोष्टीचं समर्थन आहे हे आता महाराष्ट्रातील जनता फार काळ पाहिल असं मला या ठिकाणी वाटत नाही. कारण संवेदना असलेल्या तुमच्या वागण्या बोलण्यात दिसतात. हो, आलं का लक्षात? त्या दुर्दैवानं दिसत नाहीत. ठीक आहे, माझा वेळ संपलेला आहे. माझा वेळ तुमच्याकडून संपलेला आहे. काय दिसते ते आता मी सांगू काय दरेकर? नको, शांत राहा. नवाबाई शांत राहा. सांगू? नको, आपण चर्चा वाढवूया. सांगू नको काय नको, आपण आता तुम्ही तुमच्या बॉडी लँग्वेज कसं आहे काय त्याच्यातून दिसते दाखवू? नाही, ही कुठली पद्धत? ही काय मी पण बोलू शकतो. आपण सभ्यतेच्या मर्यादेत चर्चा करूया. व्यक्तिगत माझी नका सगळ्या पाहुण्यांना बोला. विनंती आहे, शेवटी पुन्हा एकदा प्रश्न पहा. मनसेच्या टोल विरोधी आंदोलनामागे राजकारण आहे का? बघा पडद्यावर.
65% लोक म्हणतात राजकारण नाही. याचा अर्थ असा आहे की हा टोल विरोधी मुद्दा जो आहे तो या राज्यातल्या जनतेला महत्त्वाचा वाटतोय. हिंसेचं समर्थन कोणीच करणार नाही, मारहाणीचं समर्थन कोणीच करणार नाही. मनसेच्या नेत्यांनीही ते आज इथे केलेलं नाहीये. पण इतकंच सांगता येईल हा मुद्दा महत्त्वाचा आहे, हा तडीला नेला पाहिजे. त्यासाठी लोकशाही आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. धन्यवाद. पण हिंसेचं स्वरूप कोणतंही आंदोलन घेऊ नये अशीच सर्वांची इच्छा असणार, कारण यामध्ये जनतेच्याच प्राणाची आणि मालमत्तेची हानी होते. धन्यवाद. पहा फक्त IBN लोक.